हे ऐतिहासिक वाघनख्या कोल्हापुरात प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे असं परिपत्रक शिक्षण विभागाकडून काढण्यात आलंय। मात्र या वाघनख्या अद्याप कोल्हापुरात दाखल न झाल्यानं हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आलंय। प्रशासनानं उद्घाटन होण्याआधीच काढलेलं परिपत्रक यामुळे शाळा प्रशासनामध्ये संभ्रम निर्माण करणार आहे। महापालिकेअंतर्गत असणाऱ्या शाळा आज कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी दाखल शाळकरी मुलांना वाघनख्यांची उत्सुकता लागली होती। मात्र अचानकपणे या वाघनख्या प्रदर्शन सुरू झालेलं नाही असं सांगण्यात आल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। प्रशासनामुळे काढलेल्या परिपत्रकामुळे हा गोंधळ निर्माण झाला होता। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापुरात वाघनख्या दाखल केल्यानंतर अनेक शाळांना या वाघनख्या दाखवण्यासाठी परिपत्रक काढण्यात आले होतं। आजपासून या वाघनख्या दाखवणार आणि शाळांनी त्या ठिकाणी मुलांना न्यावं असं परिपत्रक काढल्यानंतर आज या ठिकाणी शाळा ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। लहान लहान मुलं जे आहेत ते आपण पाहतोय शाळेतल्या शिक्षकांनी या ठिकाणी मुलांना आणलेलं आहे। या वाघनख्या ज्या आहेत त्या पाहण्यासाठी ही सगळी मुलं जे आले काय का आलाय तुम्ही आज इकडे? काय सांगितलं तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला? ऐतिहासिक वाघनख्या पाहण्यासाठी आपण जायचं। मग आता बघितलं का वाघनख्या? नाही का अजून उद्घाटन व्हायचं झालंच नाही उद्घाटन? तू कुठे राहतोस? कोल्हापूर। वाघनख्या बघितलंस काय? नाही। काय सांगितलं शिक्षकांनी सांगितलं की वाघनख्या बघायला जायचं, पण मग आता बघितलं नाही तुम्ही? नाही। मग आता असंच जाणार परत? होय। हा सगळा कारभार जो आपण पाहतोय भोंगळ कारभार एक पद्धतीने म्हणावं लागेल। कारण ज्यावेळेस हे परिपत्रक काढण्यात आलं त्यावेळेस 3 ऑक्टोबर पासून हे प्रदर्शन जे आहे ते सुरू करण्यात येईल। मात्र जर परिस्थिती पाहिजे तर अद्याप ही या वाघनख्या दाखल झालेल्या नाहीत असं सांगितलं जातं। आणि या जी मुलं या शाळेतून आले त्या सगळ्या शाळांना आता परत पाठवण्यात येत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाकडून परिपत्रक काढून पुन्हा एकदा शाळकरी मुली असतील आणि या सगळ्या नागरिकांची कुठेतरी दिशाभूल केली जाते का असा एक प्रकार जो आहे तो पाहायला मिळते। काय नेमकं परिपत्रक होतं? आता ज्येष्ठच आमचे प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी आदरणीय डी.सी. कुंभार साहेबांना मी फोन लावला, मोबाईलवर संपर्क केला आता। मग त्यांनी सांगितले की मेसेज पण टाकलेला 2 मिनिटापूर्वी काही प्रशासनानं काही तारखा पुढे ढकललेल्या आहेत। त्यामुळं आपण विद्यार्थ्यांना छत्रपीठ देऊन निवांत घरी आपल्या शाळेत जाऊन पुढे वर्किंग करण्यास आम्हाला सांगितलेला आदेश दिलेले आहेत। ओके, धन्यवाद। नक्कीच हा पुन्हा एकदा शासनाचा खरं तर भोंगळ कारभारच म्हणावा लागेल। कारण उद्घाटनच नाही त्या अगोदरच एखादं परिपत्रक काढलं जातं आणि मुलांना प्रदर्शनासाठी घेऊन याच्याच पद्धतीने सांगण्याचा फक्त निरोप आहे। याच निरोपामुळे कुठेतरी प्रशासनाची भांबेरी उडताना पाहायला मिळते। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।